चला तर इकडे ठेवणार आहे आता भाताला आदन आणि आलू लावून घेतले कुकरमध्ये. शुभरात्री माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर चला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आहे जसे की आलूची भाजी, भात, चपाती, रस, कुरवडी. तर एवढा स्वयंपाक जे आहे ते मला करायचा आहे. शुभरात्री माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, माझ्या सर्व भावांना आणि छोट्याशा चिमुकल्यांना. तर चला संध्याकाळचा जे मेनू आहे जसं की आलूची भाजी, चपाती, भात आणि कुरवडी असं आहे आज संध्याकाळचा मेनू. तर चला आता झालेली स्वयंपाकाला सुरुवात. आणि भाताचं आधण पण ठेवलेलं आहे. आता इथं तांदूळ स्वच्छ धुवून टाकणार आहे. तर चला लाईट पण आत्ताच गेली आहे. तर तांदूळ धुवून टाकणार आहे आता. आणि साईडला लावले आलू. चला थोडंसं टाकणार आहे मीठ. तर चला मस्त केशरी आंबा घेतलाय मी रस करण्यासाठी. मुलानं सकाळी सांगितलं होतं की आज रस आणि पोळी कर म्हणून, कारण साध्याच पोळ्या करायच्या चपात्या. आणि गावरान पद्धतीनं रस करणाऱ्या जसं की मिक्सरमधला रस आमच्या इथं कुणी खात नाही, तो चिकटलं असं होतं म्हणून. आणि दूध पण रसामध्ये आवडत नाही. जे ओरिजिनल आंब्याची चव आहे तेच रस आमच्या इथं आवडतं. तर चला मस्त हातानंच करणार आहे, जशी जुन्या पद्धतीनं पहिलं हातानं करीत होते तसंच. चला सगळं रस जे करून घेतलाय. तर चला मस्त रस झाला तयार. आता साखर टाकून त्याला मिक्सरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मला. आणि मस्त केशरी आंब्याचा रस. सगळेजण मस्त रस खायला या मग उन्हाळ्याचं. चला आता फ्रीजमध्ये ठेवते. चला तर आता भाजीचं साहित्य. टमाटे धुवून घेतले तर मस्त 2 टमाटे टाकणार आहे. आणि हे 2 कांदे. आणि हे आहे मस्त हिरवागार पुदिना. पुदिना जे आहे ते कंपल्सरी मी भाजी टाकत असते, घरीच लावलेला आहे. पण जास्त सहसा मसाल्याची भाजी टाकत असते. ही आहे अद्रक,
कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण आज बाजारातून आणले, सोमवारचा बाजार होता आठवडी. आणि खूप असं घाण पाण्यामध्ये धुतात. घरी आणलं की स्वच्छ एकदा धुवून ठेवलं, असं स्वयंपाक करतानाच मी धुवून घेत असते, कारण फ्रीजमध्ये ठेवलं नाही की त्याच्यामध्ये पण गॅस असतो. त्याच्यामुळे ते किती धुवून ठेवा, डबल वस्तू जे आहे ते भाजीपाला आहे ते धुवून घ्यावंच लागतं आपल्याला. त्याच्यामुळे मी जवळच्या तेव्हा धुवून घेत असते. चला तर मस्त भात पण माझा शिजलाय. चला तर आता भाजीची तयारी. हे सगळं मला कट करून घेऊन ते छोट्याशा चॉपर मधून काढायचंय, म्हणून मी मोठे मोठे कुटके करून घेते. चाकू काय झालं की माहिती चाकू. आलूच्या भाजीला कांदा थोडासा जास्तच टाकतो आम्ही, कारण आलूच्या भाजीमध्ये कांदा जास्त आवडतो आमच्या इथं, ते थोडा जास्त टाकीत असते कांदा. चला आता अद्रक पण साफ करून घेईन. चला मस्त टमाटर जे आहे ते मस्त मॅश झाले. थोडासा कांदा जे आहे ते कट करून घेते. हे पुदिना टाकलाय, हे सगळं वाटून घेणार आहे बारीक.
आलूमध्ये पाणी टाकून ठेवले तर आलू गार होते. तर मी थोड्याशा जे कुरडया केल्या तांदळाच्या ते तळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोड्याशा कुरडया तळल्या की पुन्हा ह्याच्यामध्येच भाजी फोडणी देणार आहे. चला तेल तापलं की नाही म्हणून एक काडी टाकून बघते, कारण तेल टाकलं ना तर कुरडईमध्ये तेल बसत नाही. कोणत्याही पापड्या राहू द्या, उडीद पापड राहू द्या, साध्या पापड्या राहू द्या, आणि तेल गरम न झालं ना आपण टाकलं की सगळं तेल त्याच्यामध्ये शिरतं आणि जास्त तेल जे आहे ते खाण्यामध्ये जातं. तर चला आता मस्त तेल गरम झाले. आता जे ते कुरडया तळून घेते पुन्हा ह्याच्यामध्येच भाजी फोडणी देणार आहे. ह्या तांदळाच्या कुरडया आहेत मी केलेल्या, सेम गव्हावानीच टेस्ट लागते, सगळ्या गव्हावानीच येतात. आणि तांदळाची जी चुरी असते ना त्याच्यापासून मी बनवल्या त्या. बघा किती पांढऱ्या शिकत आणि किती अशा फुलायला. आणि अशी झाली मस्त माझी छानशी कुरडई. रसासोबत खूप छान लागतात. आणि मुलगा जसं आता रस उन्हाळा सुरू झाला तसं आत्ताच आलाय म्हणून त्याच्यासाठी आज रस कुरडई त्याच्यासाठी स्पेशली करायला. तर तुम्हाला कुरडई खायला, रस खायला नक्की या. चला मस्त कुरडया जे तळून घेतलेल्या आहेत. चला आता देणारे भाजीला फोडणी. चला तेल गरम झाले. भाजी टाकणार आहे मोहरी, थोडा जिरा, आणि आता हे कांदा चांगला तळून घेत तर इकडे आलू टाकणार मध्ये. हे चला कांदा लाल झालाय. अद्रक लसूण टाकून घेऊ. हे पण लाल चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. चला आता टमाटर टाकून घेणार आहे. टाकते मी थोडीशी हळद. तेलामध्ये हळद टाकलं की भाजीला कलर खूप छान येतो. टमाटे थोडे असे मॅश केले की भाजी मस्त आपली अशी घट्ट होती. बेसिक मसाले ते टाकायले. ही आहे घरगुती काळी चटणी. ही आहे काश्मीरी लाल मिर्च. ही आहे थोडासा काळा मसाला टाकलाय मी. मस्त ह्याला असं फ्राय करून घ्यायचं.
चला आता ह्याच्यामध्ये आलू सोडून घेणार आहे. चला तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करून घेऊ शकता. आता संध्याकाळी रस आहे म्हणून थोडीशी पातळ भाजी आमच्या इथे लागते. थोडेसे आलू असे मॅश करायचे मध्ये की भाजी जी आहे ती आपली एकदम अशी ग्रेव्ही मस्त घट्ट होती. आता कोणाकोणाला पातळ आवडत नाही म्हणून. चला बघा, बिना मसाल्याची फक्त कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, काळा घरगुती मसाला टाकून मस्त अशी घटसर भाजी केली आहे, तुम्ही बघू शकता. चला आता ह्याला जराशी आता शिजू द्यायची भाजी. चला आता वरून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर, कारण शिजताना कोथिंबीर टाकली की त्याचा जे फ्लेवर आहे ते खूप छान असा येतो. चला आता भाजी मस्त कडू द्या आपली बारीक गॅसवर. चला मस्त आपली भाजी झालेली तरीदार. चला इथं ठेवले मी तूप गरम करायला, कारण